नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो प्युअर गावरानी कोंबड्याबद्दल आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही शेतात गावरानी कोंबड्या पाळून नफा मिळवू शकता. हा जो एक शेतकरी आहे त्याने अशाच प्रकारे शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनचा व्यवसाय चालू केलेला आहे. यामध्ये त्याने 15 ते 20 गावरानी कोंबड्या विकत आणलेल्या आहेत आणि विकत आणल्यावर जे कोंबडी अंड्यावर आहे तिचे अंडे घेऊन आणि जी कोंबडी खुडक आहे तिच्या खाली अंडे ठेवून जे पिल्ले आहे ते उभवणी चालू आहे. याचा जो विचार आहे तो खूप सुंदर आहे. कारण की मित्रांनो, तुम्ही छोट्यापासून जर मोठ्याकडे गेले तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो. जसं काही शेतकरी डायरेक्ट 1000-2000 प्युअर गावरानीचा विचार करता, परंतु एवढं त्यांना सक्सेस होण्याचं नॉलेज नाही असते. सर्वात आधी मित्रांनो, तुम्ही छोट्यापासून मोठ्याकडे तुमचा व्यवसाय समोर वाढवा. आता या प्युअर गावरानी आहे, यामध्ये 22 ते 23 कोंबड्या आणि 1 ते 2 कोंबडे अशा प्रकारे आहे. आणि यांना कंपाऊंड जे आहे ते मुर्गा जे कंपाऊंड आहे या शेडला केलेलं आहे. आणि दिवसभर या कोंबड्या मोकळ्या राहतात आणि संध्याकाळी या शेडमध्ये असतात. शेड थंड राहण्यासाठी यांना आजूबाजूनं हिरवी नेट, जे पोते असते ते फारी लावलेले आहेत आणि ते दुपारी ते पोते वले केले जातात, म्हणजे जेणेकरून जे शेडचं वातावरण जे आहे ते थंड राहू शकेल. त्यानंतर मित्रांनो, शेडमध्ये एक LED बल्ब लावलेला आहे, एक बाहेर लावलेला आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करू शकता. जसं मित्रांनो, मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या जर आपण मोकाट सोडल्या तर जो खाद्यावरचा खर्च होतो, फीड खर्च, तो खूप जास्त प्रमाणात आपला वाचतो. आणि यांना प्युअर गावरानींना बरंचसं काही खाद्य वगैरे टाकावं लागत नाही, कारण की ते स्वतःच आपलं खाद्य शोधून खातात. आता मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की हे पिल्लेवाली कोंबडी आहे, हिला 25 दिवस ते 1 महिना यामध्ये ठेवली जातात. कारण की पिल्ले खूप नाजूक असतात मित्रांनो, आणि जे आपण घार वगैरे म्हणतो ते हे पिल्लूला खाऊ म्हणजे नेतात उचलून. तर यासाठी मित्रांनो, पिल्ले चांगले झाल्यामुळे यांना 21 दिवस अंडे ठेवले जातात आणि मटक्यामध्ये जे आहे ते अंडी उन्हाळ्यामध्ये चांगले राहू शकेल म्हणून जमिनीत गड्डा करून त्या मडक्यामध्ये अंडे ठेवले जातात. आणि अशा प्रकारे जे आहे ते अंडे देण्यासाठी कोंबड्यांना जे पोते वगैरे आहे ते बास्यावर बांधून त्यांना अंडे देण्यासाठी जागा केलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे जे आहे ते अंडे देण्यासाठी यांचं जे घर आहे, म्हणजे जे पोते वगैरे लावून तुम्ही असं बनवू शकता. त्यामध्ये बरेचशा कोंबड्या जे आहे ते हे जागा आवडते, कारण की कोंबडी जेव्हा अंडं द्यायला जाते तेव्हा तिला नरम आणि चांगली अशी जागा हवी असते. कारण की आपण जर काहीच ठेवलं नाही तर ते जमिनीवर अंडं देतात आणि बाकीच्या कोंबड्या जे आहेत ते फोडून टाकतात. आता हे जे कोंबडी आहे मित्रांनो, हे पिल्ले फोडलेली कोंबडी आहे. हिला 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे टोपली झाली, कोंबड्या बसून पिल्ले काढू शकता. जेव्हा कोंबडीने पिल्ले फोडेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही एका कोंट्यात छोटं असं खोका बनवून किंवा
असं मुर्गा जाळी वगैरे लावून त्या एक महिना त्या पिल्लांना अंदर ठेवावे. त्यानंतर या कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये जास्त खाद्य द्यावं नाही लागत, परंतु उन्हाळा असल्यामुळे थोड्या प्रमाणात यांना खाद्य द्यावे लागते, कारण की जे हिरवं गवत वगैरे आहे ते सर्व वाढून गेलेलं आहेत आणि या कोंबड्यांना खाण्यासाठी फक्त उन्हाळ्यामध्ये थोडे जास्त टाकावे लागतात आणि हिवाळ्यामध्ये खूप कमी लागतात, कारण की बरसातीमध्ये जे आहे ते पाणी पडल्यामुळे जमिनीतून जे किडे, माकोडे, गेंडूळ आणि हिरवं गवत त्याच्यावरच ते जगू शकतात. पण शेडच्या बाजूला आपण शेणखत वगैरे टाकलं तर त्यावर जे पाणी पडलं त्यामधून पण किडे बाहेर येतात आणि ते किडे खाल्ल्यावर त्यांची जी हालत आहे ती खूप वाढतात, म्हणजे वजनदार होतात कोंबड्या आणि अंडे पण भरपूर देतात. तर अशा प्रकारे